काय बोललास तुम्ही? बर बर मॅडम, मी आता जातो काय? बस विश्वंभर साहेब बघतील का नाही, तर लई मोठा राडा होईल. हा, येतो मी. मग अशी पक्षाचे कार्यकर्ते होते म्हणून मी काही बोललो नाही. माझी परवानगी नसताना घरामध्ये पाऊल ठेवायची हिंमत कशी झाली तुझी? काय विचारतोय मी? हिंमत कशी झाली? विश्वंभर, मीच बोलवलंय तिला पुन्हा. नंदाक्का, हिला मी सांगितलं होतं DNA टेस्टचा रिपोर्ट आल्याशिवाय या बंगल्याची पायरी चढायची नाही. काय झालं रिपोर्टचं? काय विचारतोय? काय झालं रिपोर्टचं? ते विश्वंभर, मी काय सांगते ते ऐक ना. पोलिसांनी हिच्या भावाला इंद्रनीलला अटक केली आहे. अच्छा, सानिकाच्या पोटात वाढणारं बाळ इंद्रनीलचंच होतं आणि आधी हिने नकार दिला होता. का खोटं बोललीस माझ्याशी? बोल, का खोटं बोललीस माझ्याशी? विश्वंभर ऐक ना, सानिकाच्या पोटातलं बाळ इंद्रनीलचंच आहे म्हणून तर पोलिसांनी त्याला अटक करून जेलमध्ये टाकलंय. आणि या गोष्टीची ना हिला खूप लाज वाटते रे. आता तुम्हाला सांग, ह्याच्यात हिचा काय दोष आहे? तू हिला का शिक्षा देतोयस या सगळ्याची? मग कुणाचा दोष आहे? इंद्रनीलची बहीण आहे ही. त्या इंद्रनीलने सानिकाला गर्भवती केलंय. हिने ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली आणि तू म्हणतेस हिचा दोष नाहीये? अरे नाहीये हिचा दोष. हिने तुझ्यापासून ती गोष्ट लपवली कारण तिला ती गोष्ट माहीतच नव्हती. होय साहेब. मला तर वाटतं ती सानिकाच तसली मुलगी आहे. तिनेच इंद्रनीलला जाळ्यात ओढलं असेल, कारण मुलीची संमती असल्याशिवाय सहसा अशा गोष्टी घडत नाहीत. मी काय म्हणते, ते सगळं जाऊ दे ना. स्वीटीला नोकरीची खूप गरज आहे रे. होय साहेब, खरीच. ठीक आहे नंदाक्का, तू म्हणतेस म्हणून हिला पुन्हा नोकरीवर रुजू व्हायची परवानगी देतोय मी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या विषयामुळे जर का मीडियामध्ये किंवा बाहेर माझी बदनामी झाली ना, तर त्याच क्षणी तुला नोकरीवरून काढून टाकेन. समजलं? मान्य आहे साहेब.